हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय ब्लॉग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आम्ही जाणार होतो चालत पुणे ते सासवडपर्यंत. सो हा ब्लॉग तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आम्ही गेलो आणि पालखी लगेच आली. जणू ती पालखी आमच्यासाठीच थांबली होती. आमचं दर्शन झालं आणि आम्ही चालत चाललो होतो. तुम्ही बघू शकताय सगळे पुणेकर जे आहे ना सगळे एका जागी होते. खूप गर्दी होती, खूप मजा आली आणि ह्या वातावरणामध्ये एकदम मन प्रसन्न झालं. सो हा ब्लॉग तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आम्ही कसं गेलो, काय गेलो, किती दमलं याच्यामध्ये सगळं आहे. सो स्किप न करता बघा आणि सबस्क्राईब कोणी चॅनलला केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब कर. बाय बाय. आम्ही तासे गर्दीत थांबले. पाऊस नाहीये. पंडित साहेब, हो पंडित मॅडम वाल्लेकर, काय इच्छुक आहे का काही देणगी शब्दांची? जरा बोला. आता वाजले 6:30 आणि आम्ही दोघेजण चाललोय चालत. पुण्यापासून ते सासवडपर्यंत आम्ही चालत जाणार आहे वारीला. खूप धमाल करणार आहे. हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पालखी आमच्या समोरच आहे. सर्व माऊली भक्तांना विनंती की आपण चहा पाण्याचा कार्यक्रम घेतला तरी कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय, प्रसन्न वाटतंय आणि पूर्ण विठ्ठलमय पुणे झालेलं आहे. सकाळी 6ला बरोबर पालखी निघाली. बरोबर आम्ही आलो पालखी निघाली आणि आज आम्ही पुणे टू सासवड पायी प्रवाह हे करत आहोत, वारी करतोय. आणि खूप पुण्यातनं वारकरी वैष्णवांचा सागर समुदाय आहे. खूप प्रसन्न आणि छान वाटतंय. सगळे पुणेकर सासवड पर्यंत वारी सोडायला जातात. खूप प्राऊड आहे. हे असतं की पुणेकर माऊलींना सोडायला सासवड पर्यंत जातात लाखोच्या संख्येनं आणि हजारोच्या संख्येनं. बघू शकता पुढं खूप लांबपर्यंत दिंडी आहे. आपण मागच्या आत जावं. आम्ही आता पालखी मागे आहे आणि आम्ही पुढे आलो सगळेजण. आम्ही एवढे सगळेजण आहे. पायगुडे बंधू हा आमच्या ब्लॉग मध्ये येत नाही. आमचा विठ्ठल आहे. सावळा विठ्ठल हा. त्याला कॅमेऱ्यामध्ये यायला नाही आवडत त्यामुळे तो पुढेच आहे. त्यामुळे पळत सुटला तो डायरेक्ट. आम्ही आता हडपसरमध्ये पोहोचलोय. 3 तास झालं चालतं तर दमलोय त्याच्यामुळे आम्ही बसलोय थोडा वेळ. रेड बुल प्यायला या. इकडे ही दमलेली 2 वारकरी, इकडं हा आणि इथं मी. आणि खूप भारी वाटते वारीला. सगळेजण येत आहेत. बस मला नको, मला नाही आवडलं. मला आवडत नाही.
पुरा आहे माहिती का ह्याच्या पाठी दोन डोंगर पलीकडे जायचं. काय 2 डोंगर पलीकडे जायचं. 2 डोंगर डोंगर कसले 2 डोंगर हे डोंगर आहे. काय केले? ऊन ऊन वारा पाऊस. ऊन आणि धूळप्रूफ. हा धनु तू भिजला नाही का? भिजला नाही तू? कसला पाऊस आहे का भिजायला? हा छत्री काय लावलीस? सावली घेतली डोक्याला आपण गरम होते. मला वाटलं लय जोरात पाऊस येतोय. वारकऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. बघ एवढ्या उन्हामध्ये आम्ही चालत चालले. वारकरी तर 15 दिवस चालत जातात. त्यांचं काय होत असेल? अनुभव घेतलाय डेंजर. वारकऱ्यांचं गरम तेवढं कौतुक कमी आहे. कौतुक पांडुरंगाच्या भक्तीमध्ये अंक कुंद होऊन चालत नाही जात. बघत, वारा नाही बघत, पाऊस नाही बघत, धूळ नाही बघत. धूळ लई येतं. काहीच न बघता एवढे जातात चालतात उन्हातानाचे. खरंच खूप क्राऊड आहे खूप. आत्ता कुठे आपण? कुठे आपण? आता बोंगाच्या खाली, फुरसंगी क्रॉस केली आम्ही. घाटाच्या खाली, घाटाच्या खाली. आता आम्हाला कुठला घाट लागणार आहे? देवघाट ना? देवघाटात जाणार आहे. आम्हाला जायला 1 तास लागेल तेवढा वेळ चालत चालत. भांडणं झालेली 2 पोरं. सॉरी. एकाच छत्रीमध्ये सावलीसाठी सावलीसाठी सगळे थांबलेत. पाऊस येणार म्हणून आम्ही छत्री घेतली होती. अक्षदा बांधली पावसात म्हणला नका बांधू मी जातो बाबा म्हणला. उन्हासाठी वापर झालाय छत्रीचा. सावलीचा वापर झालाय प्रत्येक पद्धतशीर. सावली भेटते गार हवा सुटली त्यामुळे माझ्याकडे बघ. धनुची बायको आहे खत्री म्हणून धनुनी घेतली छत्री. 7 करोड. काय रे फोन लावते का वहिनींना? नाही ना. अजून पर्सेंट फॉलो चला अल्ले लांबचा पल्ला गाठायचा आहे. ते काय समोर गाठा लागला गाठ लागलाय. चलो निखिल त्याच्यामध्ये काय? निखिलचं गाणं आहे ते. मैं ऐसा क्यों हूँ मुझे काला क्यों बनाया तूने? गोरा बनाने तू काल काय? गोरा बनाने तू मेला हो जाता. म्हणजे काला क्यों बनाया वा? निखिल इकडे बघ. गोरा बनाने तू मेला हो जाता. नाही बाय हे तोंडाव घे. आता आम्ही घाटाच्या प्रवेशद्वाराला आलो आहोत. चला कलिंगड खायला थांबले आता. वॉटरमेलन म्हणजेच वॉटरमेलन. सुख वॉटरचं शरीराशी मिलन म्हणजे वॉटरमेलन. वॉटरमेलन. हा कुठे गेला दुसरा? मुझे काला क्यों बनाया? किधर गया वो? मेला हो गया वो. एक घे. नो आता घाट चढायचं त्यामुळे म्हणलं आधी काहीतरी खाऊन घ्यावं. नको. खा तुम्ही खावा. मी काय तुमच्या खांद्यावर हात ठेवणार आणि तुम्ही मला भडक नेणार. कुठे जा. मला नाही जमणार बाबा चालायला. खूप चढायचंय. 6 वाजल्यापासून आम्ही चालतो. हे खाल्लं का तू? खाल्लं का तू? हो खूप सारे खाल्ले. ओके नाही नमस्कार रामकृष्ण हरी. आता दिवे घाट चढायचं म्हणून म्हणलं कलिंगड खाऊन घ्यावं. एनर्जी रिफ्रेशमेंट. लेट्स गो. घ्या पदराला हात पुसून घ्या. फायनली आता अक्षदाने घाट चढायला आता चालू केलेला आहे.
ही आहे अशी आपली कमान, दिवे घाटाची कमान. आणि इथं असं भरपूर जनसमुदाय चालत आहे. गाड्यांसाठी वेगळा रोड होता पण आता एकत्रित झाला. चढत आहे एक जण असं मस्त असं विठ्ठलमय होऊन ज्ञानोबा तुकारामाचा गजर करत दिवे घाट चढतोय. चेहऱ्यावर थकलेला हा चेहरा दिसत असेल पण आतून मन प्रसन्न आहे. शरीर थकलंय पण मन नाही थकलं. विठ्ठलमय मन आणि लाखोच्या संख्येनं पुणेकर आणि वारकरी. हा सोहळा सरस्वती सोहळा कुठे नाही. पालखीला खाली बैल घेऊन चाललेले आहे. आता आम्ही अर्धे झालोय. आणि अक्षदा तू दमलीस का? दमली का अक्षदा? खूप दम चेहऱ्यानं तुझ्या कळतं तिथं लय दमली ती. झालं आता थोडकंच राहिले मोजकंच. विठ्ठल असताना काही कोणाला होणार नाही. दमली पोरगी वरती सोडून. इथं विसावा आहे माऊलींचा. काटकटला की इथं विसावा आहे आणि हे इकडं दमली. बोल कसा होता एक्सपिरियन्स? वारकरी कशी चालत असतील? पलीकडे जातो का? पलीकडे जाऊन बघून येतो का? मोठा होता. आजी दमल्याने आपण दमतोय. चक्कर आली तिला. चक्कर आली म्हणायचं तिला. ट्रक सापडला झोपायला.